सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम। आज आहे माझं हळदी कुंकू। हळदी कुंकाची तयारी झालेली आहे। तर पाहू शकता आज चतुर्थी असल्यामुळे वेपर्स आणलेले आहेत आणि इथे दूध केलेलं आहे, मसाले दूध केलेलं आहे। पाहू शकता तुम्ही उकळी आणलेले आणि आजची देवपूजा पाहू शकतात। आता सायंकाळची दिवाबत्ती झालेली आहे आणि पूजा व्यंकटेशने केलेली आहे। इथे पाहू शकता मैत्रिणींनो, अशी तयारी केलेली आहे आणि ही तयारी माझ्या श्रद्धाने केलेली आहे। पाहू शकता पतंगचं डेकोरेशन चालते बघा। ही पतंग अशा लावलेले आहे। हे पाहू शकता तुम्ही, दारासमोर मी रांगोळी नाही काढली, रांगोळी पाना आणि फुलाचीच काढलेली आहे। रांगोळी दार माझं एक छोटा आहे, त्यामुळे मी काय केलं, फक्त पानं फुलं याचंच डेकोरेशन म्हणजे रांगोळी काढली आणि आपली जी मेन रांगोळी असते ती नाही काढली, कारण दार छोटा असल्यामुळे रांगोळी सगळी मोडली असती आणि सगळीकडे पायाला लावून घरभर झाली असती, म्हणून रांगोळी नाही काढली मी। आणि ते पाहू शकता आता सुवासिनी येत आहेत। हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हटलं ना, पूर्ण मग जे काही 4-5 तास आहेत, 6 वाजल्यापासून तर रात्रीचे 10 वाजेपर्यंत सुवासिनी येतात। तर जे ते त्याच्या सोयीनुसार येत असतं हळदी कुंकाला, त्यामुळे मी स्वयंपाक हे म्हणजे नाही का 5 वाजताच लागले होते स्वयंपाकाला। माझं स्वयंपाक वगैरे सगळं काही झालं होतं आणि आज होती चतुर्थीचं मग गणपती बाप्पांसाठी मोदक वगैरे सर्व काही करून घेतलं मी अगोदरच स्वयंपाक हे। आणि आता इथे पाहू शकता मी वाण देत आहे सुवासिनींना हळदी कुंकू, जे काय आपला तिळगुळ आहे। आणि तिळगुळ देताना म्हणायचं, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आमचे तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका, असं म्हणायचं असतं। तुम्ही म्हणता का? नक्की कमेंट करून सांगा। तर हे पाहू शकता आता सगळ्या सुवासिनी जेवढ्या आले तेवढ्यांना हळदी कुंकू लावून वाण देत आहे आणि आपलं जे काही तिळगुळ आहे ते देते। नंतर जे वेपर्स ते आणले होते ते खा म्हटलं इथं, तर त्यांना नको, आता घरी जाऊन उपवास सोडायचाच आहे सगळ्या नाही का अशा म्हटल्या। बरं म्हटलं ठीक आहे, मग त्यांनी मसाले दूध घेतलं आणि हे पाहू शकता आता इथं असं हळदी कुंकू लावून घेते। आणि वाणासाठी मला दुसरं छान काहीतरी आणायचं होतं, पण काही जमलं नाही, म्हणून छोट्याल्या अशा प्लेट आणलेल्या आहेत। आणि आजचा दिवस मस्त जगायचा, उद्याचं कोणी बघितलाय, आज मिळालाय ना देवाच्या कृपेने, तर आजचा दिवस असतं छान जगून घ्यायचा, आनंद घ्यायचा नाही। कोणी आपल्याला काय बोललं त्याच्या दुःखात राहायचं काही नाही, आपलं चांगलं राहायचं ना, आपल्यापासून कोणीही दुःखी होऊ नये हे आपण प्रयत्न करत राहायचं। मग आपला दिवस मग खरंच सांगते तुम्हाला इतका छान जातो ना, खूप भारी जातो। आपण एकटे राहिलो याचं दुःख नाही बाळगायचं, आपण देवाचं नामस्मरण करायचं आणि देवाला म्हणायचं, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी जे रूप तुझे, मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरू साईबाबा तुझे पाय धनी। तुम्ही ज्या देवताचं ज्या आराध्याचं तुम्ही मानता त्यांना